कसे आहात? मजेत ना? मराठी ब्लॉगर दुलारी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. बघा, 26 डिसेंबर 2023ला आहे दत्त जयंती. दत्त जयंती ही आपल्या स्वामी भक्तांसाठी एक पर्वणीच असते, म्हणजे एक सणच असतो. सणापेक्षा वेगळं काही नाहीच. कारण 6 तारीखपासून दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशीपर्यंत म्हणजे 27 तारीखपर्यंत आपल्याला अनेक उच्च कोटीच्या सेवा करायच्या आहेत. जसे की गुरुचरित्र पारायण किंवा संक्षिप्त स्वामी चरित्र, अशा अनेक उच्च कोटीच्या सेवा करायच्या आहेत. त्या आज आपण इथे बघणार आहोत. तर बघा, म्हणजे 21 दिवसाची 6 तारीखपासून 26 तारीखपर्यंतची 21 दिवसाची सेवा होते. पण त्यामध्ये तुमचा मासिक पाळी आली किंवा काही सुयेर आलं, सूतक आलं किंवा काही अडचण आली तर ते तुम्हाला दिवस स्किप करायचे आहेत आणि पुढचे कंटिन्यू करायचे. त्यामुळे आपण संकल्प करताना असा नाही करायचा की मी तुमची पूर्ण 21 दिवस सेवा करेन. तर माझ्याकडून जशी जमेल आणि मला जसं होईल तशी मी ही तुमची सेवा करेन असं म्हणायचं. म्हटल्यानंतर कसं होईल, तुमची ही सेवा पूर्णत्वास येईल. आता तुम्हाला माहितीच आहे, तुम्हाला स्वामींकडे काही मागावंच लागत नाही, कारण स्वामी तुम्हाला भरभरून देतात. तुम्हाला मागायची गरजच नाही. कारण आपल्याला म्हणजे बघा, आपल्या आईला कळतं की आपल्या मुलासाठी काय हवंय, मुलाला काय योग्य आहे, मुलाला काय दिलं पाहिजे हे आपल्या आईला कळतं. तसंच स्वामींना देखील आपल्या मुलांना काय दिलं पाहिजे, आपल्या भक्तांना काय दिलं पाहिजे, त्यांच्यासाठी काय योग्य आहे, काय अयोग्य आहे हे स्वामींना कळत असतं. त्यामुळे स्वामी तुम्हाला भरभरून देणार. कारण स्वामी माऊली, स्वामींना काय म्हटलंय, माऊली म्हणजे कोण, तर आपली आई. स्वामी कोण आहेत, तर आपली आई आहेत, वडील आहेत, गुरु आहेत, असं सर्व काही आहे. त्यामुळे तुम्हाला ही सेवा करताना संकल्प जेव्हा तुम्ही आता करणार तेव्हा स्वामींकडे काही न मागता, स्वामींकडे काहीही मागायचं नाही. फक्त स्वामींना काय सांगायचं, मी हे जे पारायण करणार आहे ते माझ्याकडून चांगल्या प्रकारे कोणतंही विघ्न न येता पार पडू नये असं सांगायचं. आणि नंतर स्वामी चरित्र सारामृताचं नंतर काय करायचंय आपल्याला, आता आपल्याला काय सेवा करायची आहे, तर स्वामी चरित्र सारामृताचे 21 अध्याय आपल्याला संकल्प करून वाचायचे आहेत. 21 अध्याय संकल्प करून आपल्याला वाचायचे. तर हे अध्याय हे अगदी छोटे छोटे अध्याय आहेत. तुम्हाला म्हणजे तुम्ही स्वामी चरित्रचं जर सारामृत बघितलं असेल तर तुम्हाला अध्याय कळतील. ते छोटे छोटे आहेत, म्हणजे 1 ते 1.5 तास तुम्हाला वाचायला लागतं जास्तीच तर अगदी. तर हे रोज काय करायचं, रोज 6 तारीखपासून 27 तारीखपर्यंत रोज 21 वेळा असं पूर्ण पुस्तकाचं म्हणजे पूर्ण ग्रंथाचं आपल्याला पारायण करायचं आहे. 21 वेळा आपल्याला हा ग्रंथ पूर्ण वाचायचा आहे. असं आपल्याला 21 दिवस करायचं आहे. आणि जर तुम्हाला समजा अगदीच तुमच्या काही अडचणी असतील, का कोणाची लहान मुलं असतील किंवा कोण नोकरीला जात असेल, कोणाच्या घरात वयस्कर मंडळी असतील आणि त्यांना हे 21 दिवसाचं पारायण म्हणजे 21 अध्याय एका दिवशी बसून वाचायला जमत नसतील, तर त्यांनी काय करायचं, 21 अध्याय हे एक दिवस असे 21 दिवस वाचायचे. तुम्ही 21 अध्याय एकाच दिवशी बसून असे 21 दिवस वाचलं तर अतिशय उत्तम. पण 21 अध्याय हे आज उद्या असे 21 दिवस वाचले तर तरीही चालेल. तसं म्हणजे सगळ्याचं फळ हे चांगलंच असतं. आणि स्वामी प्रत्येकाच्या प्रॉब्लेम्स बघून तर त्या अगदी म्हणजे स्वामींना माहिती असतं की बाबा या भक्ताला माझ्या खूप प्रॉब्लेम आहे. त्यामुळे स्वामी तुम्हाला काही असं मनात आणायचं नाही की मग मी असं केलं म्हणून मग स्वामींची माझ्यावर कृपादृष्टी राहणार नाही. तर तसं काही होणार नाही. ह्या सगळ्या ज्या काही निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या आधी मनातून काढून टाकायच्या आणि मगच आपण सेवेला सुरुवात करायची. आता हे स्वामी चरित्र सारामृत प्रत्येक स्वामी भक्ताकडे असणारच. आणि जर कोणाकडे तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला कुठल्याही पुस्तकाच्या दुकानात किंवा धार्मिक पुस्तकं जिथे मिळतात किंवा देवांच्या म्हणजे पूजेचं सामान जिथे मिळतं तिथे तुम्हाला ते मिळून जाईल. आणि ते तुम्ही ग्रंथ तुम्ही घेऊन या आणि ग्रंथाचं तुम्ही पठण करा. यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या, सर्व अडचणी दूर होतील. ज्या कालसर्पयोग कोणाला आहे किंवा पितृदोष आहे, जे काही तुमच्या पत्रिकेतले दोष असतील ते दूर होतील. ही 21 दिवसाची सेवा करा. पण मी म्हणते, आता तुम्हाला हे मी 21 दिवसाचं सांगितलं, पण मला असं वाटतं की तुम्ही रोज 1 अध्याय, रोज आज तुम्ही सुरू केला, रोज 1 अध्याय, आपली पूजा झाली की रोज 1 अध्याय म्हणायचा. रोज 1 अध्याय म्हटल्यामुळे आपल्या जीवनातल्या सगळ्या समस्या दूर होतील. मी रोज 1 अध्याय म्हणते
जेव्हा मी पूजा करते ते त्यानंतर मी रोज एक स्वामी चरित्राचा एक अध्याय म्हणते आणि त्यामुळे आपल्याला सगळ्या म्हणजे आपल्यामधल्या ज्या सगळ्या निगेटिव्हिटी आहेत त्या सगळ्या दूर होतात. तुम्ही देखील करून बघा, तुम्हाला चांगलाच अनुभव येईल. कोणी असं निराश होऊन जायचं नाही की अरे माझ्या बाबतीतच होत नाही, असं नाही. आपल्याकडे पैसा आला, खूप संपत्ती आली म्हणजेच आपल्यावर स्वामींची कृपा आहे असं नाही. आपल्याला अनेक गोष्टीतून स्वामी तारत नेत आहेत, अनेक गोष्टीतून ज्या तुम्हाला माहिती पण नसतील की या गोष्टीतून मला स्वामींनी तारलं, अशा अनेक गोष्टीतून तुम्हाला तारतायत स्वामी. त्यामुळे असं मनात घेऊ नका की अरे माझ्याकडे पैसा आला नाही, यांच्याकडे बघा पैसा आला, त्याच्याकडे गाडी आली, असं नाहीये. तुमच्याकडे पैसा नाही आला पण तुमच्याकडे स्वामींची जे तुम्ही सेवा केली त्याचा बँक बॅलन्स इतका वाढलाय की तो तुम्हाला माहिती पण नाहीये. तो तुम्हाला आत्ता नाही तर नंतर खूप उपयोगी येणार. त्यामुळे कुठल्याही निगेटिव्ह गोष्टी मनात घेऊ नका आणि ज्या काही सेवा आहेत त्या करत राहा. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला एकच कळकळीने सांगते, निगेटिव्ह विचार घेऊ नका, कायम पॉझिटिव्ह राहा आणि आपल्या सेवा तुम्ही करत राहा. आता आपल्याला दुसऱ्या सेवा काय करायची आहे तर 11 माळा स्वामी समर्थांचा जप करायचा आहे. असे आपल्याला 21 दिवस करायचे. म्हणजे एक दिवशी 11 माळा, दुसऱ्या दिवशी 11 माळा, असे 21 दिवस आपल्याला या 11 माळा स्वामी समर्थांचा जप करायचा आहे. ही सेवा तुम्ही दिवसभरात केव्हा पण करू शकता. म्हणजे सकाळी करा, संध्याकाळी करा, तुम्हाला जसा वेळ मिळेल तेव्हा, पण सुचिरभूत होऊन करा. कारण देवाची माळ जेव्हा जपमाळ आपण हातात घेणार तेव्हा सुचिरभूतपणे घ्यावी असं माझं म्हणणं आहे. त्यामुळे ती सुचिरभूतपणे तुम्ही तुमच्या हातात घ्या. आणि ती सेवा म्हणजे ही सेवा, आता कुठलीही सेवा किंवा रोजची देवाची पूजा जी तुम्हाला करायची असते ती 12 ते 12:30 या वेळेत कधीच करू नका. कारण हा स्वामींचा आणि दत्तगुरूंचा भिक्षेचा टाइम असतो. त्यामुळे एवढ्या वेळात कधीही पूजा करू नका. त्यामुळे हा कायमच तुम्ही लक्षात ठेवा की कुठल्याही पूजेला हा वेळ स्किप करा आणि पुढच्या म्हणजे जी काही उपाय सेवा करणार ती तुम्ही 12:30 नंतर किंवा करा किंवा 12च्या आधी करा. त्यामुळे तुम्हाला काय होईल, महाराजांची तुमच्यावर कृपादृष्टी राहील. पण मला असं वाटतं की काही सेवा ज्या करायच्या त्या ब्रह्ममुहूर्तावर कराव्या. ब्रह्ममुहूर्तावर केलेल्या सेवा केव्हाही चांगल्या, कारण तेव्हा आपण एकदम फ्रेश असतो, आपल्यामध्ये एक एनर्जी असते आणि आपल्याला असं आपण एक छान मन तयार करून बसलेलं असतो ना. आणि आपल्याला कसं असतं, बाकीची मंडळी सुद्धा घरातली इतर झोपलेली असतील किंवा आपल्या कामात असतील, तर आपण एकदम फ्रेश असतो. त्यामुळे त्यावेळेला आपण ही सेवा करावी. आणि ही सगळी सेवा करताना तुम्हाला काही मांडणी करावी लागत नाही. तुमच्या घरात स्वामींचा फोटो असणारच, जे आपण स्वामी भक्त आहोत त्यांच्या आज सगळ्यांच्या घरात स्वामींचा फोटो आहे. कारण प्रत्येकाला जाणीव झालेली आहे की स्वामी समर्थ हे एकमेव असं आहे की ते सगळ्यांना तारून नेतात. त्यामुळे सगळ्यांच्या घरात स्वामींचा फोटो आहे, मूर्ती आहे. त्यामुळे तुम्हाला याचं काही वेगळं असं काही करायला नको. त्यामुळे आपल्याला नंतर पुढचा हे उपाय काय करायचा आहे तर तारक मंत्र. तुम्हाला सगळ्यांना तारक मंत्र पाठ असेलच, जर नसेल तर स्वामींच्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे किंवा तुम्हाला युट्यूबला मिळून जाईल. तर तिथे तुम्ही तो तारक मंत्र ऐका, तुम्ही पठण म्हणजे तो तुम्ही ऐकून घ्या किंवा लिहून घ्या. आणि असा आपल्याला हा तारक मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. तारक मंत्रामध्ये इतकी शक्ती आहे की तुम्ही तो रोज म्हणावा अशी माझी इच्छा आहे. रोज म्हणा तारक मंत्र, तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ म्हणा, देवासमोर बसून मुलांनाही घरात शिकवा. आणि त्यामुळे त्यामध्ये खूप शक्ती आहे. तुमच्या घरातली नकारात्मकता कशीच दूर होऊन जाईल बघा करून. आणि काय आहे हा तारक मंत्र, तर आपल्याला सेवा करताना काय करायचंय, हा तारक मंत्र म्हणताना एका ग्लासमध्ये ग्लासभर पाणी, त्याच्या बाजूला उदबत्ती लावायची आणि त्या उदबत्तीची उदी जी पडणार, म्हणजे 11 वेळा तुम्ही तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर ती उदबत्तीची उदी जी पडणार ती त्या पाण्यात टाकायची आणि ते पाणी सगळ्या घरात शिंपडायचं आणि तीर्थ म्हणून तुम्ही सगळ्यांनी त्याचं भक्षण करायचं. म्हटल्यानंतर काय होईल, तुमच्यामधली जेवढी काही निगेटिव्हिटी आहे, जेवढी माझ्याकडून हे होणारच नाही, मला हे जमणारच नाही, मी हे करूच शकत नाही, त्या सगळी निगेटिव्हिटी तुमची यामुळे नक्की दूर होईल. हा उपाय, दत्त जयंतीचा हा उपाय तुम्ही नक्की करा. आणि माझं असं म्हणणं आहे की तुम्ही रोजच हा उपाय करा, रोजच उपाय करा. हा तुम्ही संकल्प करून करणार, पण रोज तुम्ही हा उपाय केल्यामुळे
तुम्हाला याचे सगळे म्हणजे इतकं तुम्हाला समाधान होईल की सगळ्या समस्यांचे हे एकमेव उपाय म्हणजे स्वामी समर्थांचा तारक मंत्र, स्वामी समर्थांचा चरित्र सारामृत आणि एक स्वामी समर्थांचं जप हा आपल्याला सगळ्यावर जालीम उपाय आहे. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही करा आणि जमलं तर या 21 दिवसामध्ये या तिन्ही सेवा करा. कारण छोट्या छोट्या सेवा आहेत. चरित्र वाचायला 1.5 तास लागतो, याला काही एक अर्धा तास लागेल, जास्त वेळ लागणार नाही. या तिन्ही सेवा करा. तिन्ही नाही जमल्या तर एक तरी तुम्ही कराच असं मी अगदी कळकळीने तुम्हाला सांगते. ही सेवा तुम्ही करून बघा आणि तुम्हाला काय अनुभव येतो तो मला सांगा. कारण माझा व्हिडिओ आता थोडा मोठा होत चाललाय, त्यामुळे आपण आता इथेच थांबूया. श्री स्वामी समर्थ.